हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू द सीरीज क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ। आज हमारे स्टूडियो में आज हमारी जो विक्टर है, मुझे प्राउडली मैं ये चीज कह सकती हूँ कि दैट शी इज अ नॉन एसएसए स्टूडेंट, क्योंकि हर बार मुझे कमेंट्स रहते हैं, टेलीग्राम पे मैसेजेस रहते हैं कि मैम ना नॉन एसएसए स्टूडेंट्स को बहुत फेवर करती हैं, उनके टाइम टेबल को फॉलो करने से, उनके शेड्यूल उनको फॉलो करने से नॉन एसएसए बच्चों के काफी रिजल्ट्स आते हैं। तो मैंने कहा ये चीज आज मैं तुमको प्रूफ ही करके दिखा दूंगी। ऑल द वे फ्रॉम नासिक आज हमारे साथ आई है हमारी नेक्स्ट विक्टर अश्विनी पवार, जिन्होंने सिर्फ एसएसए के वीकली टॉक्स, एसएसए के टेलीग्राम सेशंस और एसएसए के फैकल्टी से टच में रहकर अपने रिजल्ट्स लाकर हमको दिखा दिया है कि सिर्फ अगर तुम एसएसए की फैकल्टी को फॉलो करोगे तो रिजल्ट्स हैं, एसएसए के मेथड्स को फॉलो करोगे तो रिजल्ट्स हैं। और उन बच्चों के लिए आज का सेशन बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है जो हर बार कहते हैं हमें प्रॉब्लम्स हैं, हमें टेंशन्स हैं, हमें इश्यूज हैं, हम पार्ट टाइम जॉब करते हैं, इतने सारे प्रॉब्लम्स के बाद बैंकिंग कैसे होगी, बैंकिंग इज सो टफ। जितने बच्चे शुभम सर, यस सर, फातिमा मैम को फॉलो करते हैं वो ये भी जानते हैं कि बैंकिंग इज ऑल्सो अबाउट माइंडसेट। और इतना ही आयन मैन, आयन जैसा माइंडसेट लेके दी आयन लेडी हमारे पास जो आज आई है अश्विनी पवार, जिनके प्रॉब्लम्स, जिनका स्ट्रगल, जिनकी स्टोरी सुनने के बाद तो मैंने अपने 17 साल के टीचिंग एक्सपीरियंस को भी कह दिया कि नहीं, तुम्हारा स्ट्रगल सच में हैट्स ऑफ। So we have Ashwini Pawar with us today. Students, please welcome Ashwini Pawar. On behalf of SSA, I welcome her all the way from Nasik. A warm welcome Ashwini to the studio. थैंक यू सो मच मैम। Okay, तो अश्विनी के साथ आज हम कुछ नया ट्राई करते हैं, अ क्वेश्चन आंसर सेशन। क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ में अश्विनी से कुछ सवाल, स्पेशली वो सवाल जो बच्चों के आए हैं, वहीं से शुरुआत करते हैं। तो अश्विनी, एक शॉर्ट में आप आपकी जर्नी बताएं कि बेटा आप कहां से हो, आपका फैमिली बैकग्राउंड बताइए सबसे पहले तो। हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अश्विनी पवार, माझं बीकॉम कंप्लीट झालं आहे, मी नाशिकची आहे। माझं 2020 SBI ज्युनियर असोसिएटमध्ये सिलेक्शन झालं आहे। माझ्या फॅमिलीमध्ये माझा लहान भाऊ आहे आणि आई आहे आणि माझी बहीण आहे, तिचं लग्न झालं आहे। त्या दोघी स्वयंपाकाचं काम करतात। ओके अश्विनी बेटा, थोड़ा आपकी एजुकेशनल जर्नी बताएंगे, आपने फर्स्ट से लेकर 10 तक क्या किया, कैसे पढ़ाई की, कौन से स्कूल से हो आप, आपका ग्रेजुएशन किस में हुआ? माझं ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये झालंय आणि मी 7वी पर्यंत महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत होते। त्याच्यानंतर मी 8वीला, म्हणजे माझे इकॉनॉमिक बॅकग्राऊंड चांगलं नव्हतं, म्हणजे घरची परिस्थिती खूपच वाईट होती की मी पुढचं शिक्षण घेऊ शकेल। तर मग घरचे नाही म्हटले, तर माझ्याकडे त्यावेळेस 2च ऑप्शन होते, एक तर मी शिक्षण सोडून द्यावं आणि आहे त्या परिस्थितीतच जगावं, आणि दुसरा ऑप्शन असा होता की त्या परिस्थितीवर मात करून पुढचं शिक्षण कंप्लीट करावं। मग मी दुसरा ऑप्शन निवडला। त्याच्यामध्ये मी 8वी ते 11वी पर्यंतचं शिक्षण मी लोकांच्या घरी जाऊन धुणं भांड्याची कामं केली। त्याच्यानंतर मी 12वीला जेव्हा गेली त्यावेळेस मी MSCITच्या मुलांना जाऊन शिकवलं। नंतर मी अकाउंटिंगचा जॉब केला, SYला गेली त्यावेळेस मी अकाउंटिंगचा जॉब केला आणि नंतर मी प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं। मला माझ्या फ्रेंड्सने सांगितलं की बँकिंगचं कसं प्रिपरेशन करायचं। त्यानंतर मी जानेवारी 2019ला मी प्रिपरेशन स्टार्ट केलं। त्याच्यामध्ये मग मला LR आणि कॉन्टचं मी करत होती, मी क्लास लावला होता, पण मला जॉबमुळे कंटिन्यू करता नाही आला तो। मग मी लायब्ररीत जॉईन केली। एप्रिल 2019 पासून मी लायब्ररीत जायला लागली। मग सकाळी मी 6लाच जायची लायब्ररीमध्ये, 6 ते 11 वाजेपर्यंत मी लायब्ररीत बसायची। नंतर म्हणजे 12 ते 4 पर्यंत माझा जॉब असायचा, मी पार्ट टाइम करत होती नंतर मी जॉब। मग 12 ते 4 पर्यंत जॉब, नंतर पुन्हा 5ला यायचं, 5 ते 9 वाजेपर्यंत, कधी कधी 10 पण व्हायचे। मग लायब्ररीत स्टडी करायची। नंतर म्हणजे मी LR कॉन्टमध्ये इतकं पण म्हणजे स्टडी भरपूर झाला, मी प्रॅक्टिस करायची तर स्टडी भरपूर झालेला होता, म्हणून प्रीला कॉन्ट आणि LR मध्ये प्रॉब्लेम येत नव्हता। पण प्रॉब्लेम कुठे यायचा? इंग्लिशला मला फक्त 2 ते 3 मार्क्स यायचे आणि त्यामुळे माझे कट ऑफ पण निघायचे नाही। मग माझ्या लायब्ररीतले 2 फ्रेंड्स होते, त्यांनी मला सपोर्ट म्हणजे खूप हेल्प केली की इंग्लिशचा कसं स्टडी करायचा। मग माझे इंग्लिशचे कट ऑफ निघायला लागले, पण मग मला मेन्सला प्रॉब्लेम यायला लागला। नंतर मी असंच लायब्ररीत बसली होती, त्यावेळेस मला एका फ्रेंडनी शुभम सरांचा नंबर दिला
पण मी शुभम सरांना त्यावेळेस कॉन्टॅक्ट नाही केला. पण मग त्यांची वीकली टॉक मी फॉलो करायला लागली. तिने मला वीकली टॉक एकदा सेंड केला होता, तर मी ऐकलं, मला फार आवडलं त्यांचं स्ट्रॅटेजी मेन्सची. तर मग मी ते पूर्ण फॉलो केलं. सरांनीच मला फातिमा मॅम म्हणजे सर्वांनाच सांगतात, त्यांच्या वीकली टॉकमध्ये ते सांगायचे का फातिमा मॅमचं नाव सांगितलं होतं. त्यानंतर मी मॅमला फॉलो करायला लागली आणि माझा खरंच स्कोर म्हणजे मॅम जे सांगायचे ना मी तेच फॉलो केलं. मी इतर काहीही केलं नाही. मॅम सांगायचे 2 तास रीडिंग करा, मी 4 तास करायची. म्हणजे असं करून करून मॅमने जे सांगितलं ते केलं मी आणि त्यामुळे माझा स्कोर वाढला. माझा 15 ते 17 पर्यंत प्रीला स्कोर येतो आता. अश्विनी की अगर आपने थोड़ी जो कहानी सुनी है उसमें बहुत क्लियरली अश्विनी ने ये कहा कि उनकी मम्मी लोगों के घर जाके खाना बनाती थी. ओके अभी लॉकडाउन की वजह से उन्होंने अपनी मम्मी को घर पे ही आराम करने को कहा और वैसे भी अभी एसबीआई में लग गई है तो अपनी मम्मी को छुट्टी दे दी. अब आप मुझे बताइए, जो लड़की 7वीं कक्षा से लोगों के घर जाके लोगों के घर के बर्तन धोती थी वो बच्ची, और वो बच्ची ने बाद में एमएससीआईटी के स्टूडेंट्स को पढ़ाया, बाद में किसी साड़ी की दुकान में अकाउंटिंग का जॉब किया, और लॉकडाउन पीरियड में वो बच्ची ने एसएसए के वीकली टॉक्स, एसएसए के फैकल्टी, एसएसए के टेलीग्राम चैनल को फॉलो करके अगर रिजल्ट आया है तो हैट्स ऑफ. क्या कहें इस बच्ची को, बताइए. हम आपके पास कौन से एक्सक्यूजेस हैं, कौन से एक्सक्यूजेस हैं आपके पास अश्विनी का इतना सब सुनने के बाद? अश्विनी से जब मैं आज दोपहर में बात कर रही थी स्टूडियो को आते समय, तो अश्विनी ने कहा, मैम मेरी मम्मी जब रात में 10 बजे घर आती थी लोगों के घर का काम करके बारिश में बस से, तो मुझे मेरी मम्मी का चेहरा और मेरी बड़ी बहन का चेहरा देख के इतना मोटिवेशन लगता था कि मैम मुझे कोई मोटिवेशन की जरूरत नहीं पड़ती थी. दिस इज व्हाट इज कॉल्ड एज नेसेसिटी, जो मैं हमेशा कहती हूं कि जब जिंदगी में कोई चीज तुम्हारी जरूरत बन जाती है तो तुम रिजल्ट लाओगे ही. अश्विनी, एनीवेज बेटा, आपने जीके कैसे किया ये बच्चों को बताइए. मॅम खरं सांगू का, मला म्हणजे जीकेचं अगोदर काही माहितीच नव्हतं. मी कसं करायचं. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगते ना, मी वीकली टॉक मध्ये सर सांगायचे की जीके साठी तुम्ही हे करा, अफेस क्लाउडचं करा. मी तेच केलं फक्त. सर जे टेलिग्रामवर टाकतात ना, मी फक्त तेच फॉलो केलं, अदर मी काहीही केलं नाही. आणि सरांनी जे टेलिग्राम सेशन मध्ये मला ऍड केलेलं होतं टेलिग्रामवर, त्याच्यावर जे क्वेश्चन यायचे ते सॉल्व्ह करायची मी. आणि त्यांनी अड्डा 247चा व्हिडिओ सांगितला होता बघायला, मी तोच बघायची फक्त. अश्विनी, मुझे बताइए कि आपको इतना टाइम कैसे मिल जाता था पढ़ाई को? एक तो तुम पहले घर का काम भी करती थी, तुम जॉब भी करती थी, तुम पढ़ती कब थी? तुम्हारा शेड्यूल कैसे था दिन भर का? मॅम मी सकाळी म्हणजे मी 5लाच उठायची आणि 6 वाजता म्हणजे कधी कधी 5:30-6ला मी लायब्ररीत जायची. लायब्ररीत गेल्यानंतर मी 11 वाजेपर्यंत करायची स्टडी. आणि माझा स्टडीचा पॅटर्न असा होता का मला खूप कमी वेळ मिळायचा. म्हणजे मला 6 ते 11 पर्यंत स्टडी करायचा, नंतर 12 ते 4 पर्यंत जॉब करायचा, पुन्हा यायचं लायब्ररीमध्ये, थकून तिकडून यायचं जॉब करून आणि त्याच्यानंतर पुन्हा स्टडीला बसायचं. मग मला म्हणजे एनर्जी डाऊन होऊन जायची. पण मी काय करायची, माझे स्लॉट ठेवायचे 20-20 मिनिटाचे. 20-20 मिनिटामध्ये म्हणजे माझं प्लॅनिंग असायचं की मला 20 मिनिटात हे करायचंय, 20 मिनिटात ते करायचंय. प्रत्येक गोष्टींचं म्हणजे मी लिहून ठेवायची की मला 20 मिनिटात आता डीआय सॉल्व्ह करायचे, 20 मिनिटात सिम्प्लिफिकेशन करायचे. म्हणजे कमी टाइम मध्ये जास्त आउटपुट आला पाहिजे असं मी प्रत्येक सब्जेक्टचं करायची. इंग्लिशचं पण आणि LRचं पण, तसंच जीकेचं पण करायची मी. ओके. आयुष्यात असं कधी वेळ नाही आला की तुम्हाला वाटलं की आता मला हे सोडून द्यायचं, मला नाही करायचं बँकिंग? असे किती परीक्षेचे तुमचे रिझल्ट नाही आले? मॅम असं तर खूप वेळा झालं की थोडे मार्क्सने राहिलं. म्हणजे RRB PO एग्जाम्पल किती RRB PO लाच म्हणजे माझे 0.75 ने पण राहिलेले आहेत. एक ही सेकेंड, RRB PO 0.75 से रह गया. कितने बच्चे हैं जो यहाँ पे पूरी मतलब समुंदर भर देते हैं आंसुओं से कि माझं नाही आलं? 0.75 से RRB PO रह गया. और कितने रिजल्ट्स हैं बच्चों? मॅम RRB PO ला पण काय झालं होतं, माझा मी इंटरव्ह्यू पर्यंत गेली पण तिथं पण नाही झालं माझं. म्हणजे मी इतकी रडली होती त्या दिवशी. म्हणजे मी कोणाला सांगितलं, मी घरच्यांना सुद्धा सांगितलं नाही की माझं, म्हणजे मी घरच्यांना सांगितलं होतं की माझा रिझल्ट येणार आहे, पण घरच्यांसमोर मी रडली नाही, कारण मला त्यांना दुखवायचं नव्हतं. म्हणून मी स्वतः रूम मध्ये बंद होऊन स्वतः खूप रडली. आणि मी फक्त म्हणजे मी दोष नाही देत बसली की याला त्याला, पण मी माझं स्वतः मी विचार केला, रडून घेतलं खूप. आणि त्यानंतर खूप विचार केला माझं कुठे चुकलंय ते. एका पेपरवर मी सगळं लिहून काढलं, माझे काय काय पॉइंट्स राहिलेले, कुठे मला सुधारणा करायची गरज आहे, माझे लूप होल्स मी शोधून काढले आणि मी त्याच्यावर वर्क करायला लागली. नंतर मग सर पण मला म्हणजे वीकली टॉक मध्ये जे सांगायचे ना, तर खूप मोटिवेशन मिळायचं. असं वाटायचं की
म्हणजे मी फ्रेंड सोबत जास्त बोलत नव्हती, कारण मला वेळच मिळायचा नाही जास्त कोणासोबत बोलायला. पण सरांचा विकली टॉक मी ऐकायची, सर पूर्ण स्ट्रॅटेजी सांगायचे मेन्सची, तसंच मी फॉलो करायचे. आणि माझा स्कोर पण कधी कधी कमी पण यायचा, तरी पण मी कोणाला सांगायची नाही का माझा स्कोर कमी आलाय. पण सर काय म्हणायचे की तुम्ही प्रत्येक इच अँड एव्हरी क्वेश्चन व्यवस्थित अनालिसिस करा त्याचं. मी तेच करायची. माझे कुठे चुकतंय मी ते लिहून ठेवायची, मला कुठे कमी वेळ लागतोय, कुठे म्हणजे माझं करेक्ट होतंय आणि कुठे म्हणजे क्वेश्चन एकदम सिली मिस्टेक होत आहे, तिथे मी ती सगळे लिहून ठेवायची पेजवर आणि त्याच्यावर मी वर्क करायची. ओके. अश्विनी, मला आता हे सांगा की तुमच्या आयुष्यात असा कोणत्या 3 गोष्टींनी तुम्हाला खूप मोटिवेट केलं जे तुम्ही आज आहे त्याच्यासाठी? मॅम, पहिली गोष्ट तर माझी आई, ती स्वयंपाकाचं काम करते. माझी बहीण, ती पण स्वयंपाकाचं काम करते. आणि माझे दाजी, ज्यांनी मला वडिलांसारखं प्रेम दिलं. म्हणजे मी माझा मुंबईला पेपर असायचा तरी पण रात्रीच्या, आमचं कोणी मुंबईला किंवा पुण्याला वगैरे राहत नाही, तरी रात्रीच्या वेळेस माझ्या सोबत यायचे तिकडे. म्हणजे खूप केलंय त्यांनी, मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही त्यांचा आभार. खूप केलं त्यांनी माझ्यासाठी. म्हणजे रात्रीचा प्रवास करून जायचा आणि तिथे थकलेले ते बाहेर उभे राहायचे, किती वेळ, माझा पूर्ण पेपर संपेपर्यंत पूर्ण वेळ उभे राहायचे. That's so great. कहते हैं ना कि फैमिली का सपोर्ट सबसे ज्यादा इंपॉर्टेंट होता है. अश्विनी, एक ऐसा लास्ट सजेशन जो तुम स्टूडेंट्स को देना चाहोगे बेटे अपनी तरफ से? पहिले तर मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचंय की सर जेवढं सांगतात ना, बस फक्त तेवढंच फॉलो करा तुम्ही. अदर काही नाही केलं ना तरी तुमचं सिलेक्शन होईलच. पण शेवटपर्यंत सांगते की गिव्ह अप करू नका. कधी पण गिव्ह अप करताना तुम्हाला असं वाटलं ना की आता गिव्ह अप करायचंय, फक्त तुमच्या फॅमिलीचा तो चेहरा समोर आणायचा की त्यांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे, फक्त ते आणायचं. मला मोटिवेशनची गरज कधीच पडली नाही. माझ्या आई आणि ताईकडे मी बघायची फक्त. आणि जर आज मी इथे उभी आहे फक्त त्यांच्यामुळे, आणि जर नंतर त्यांनी मला परमिशन दिली नसती ना की हा तू वर्क करून तुझं पुढचं शिक्षण घे, तर आज मी सुद्धा कोणाच्या घरी धुणं भांड्याची कामं किंवा स्वयंपाकाची कामं करत असती. आज केवळ इथे रिझल्ट आलाय माझा केवळ त्यांच्यामुळे. त्यामुळे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते. आणि मेन म्हणजे शुभम सर, फातिमा मॅम, यश सर आणि सर्व SSA टीमला खूप खूप धन्यवाद देते. कारण मी एक नॉन SSA स्टुडंट आहे, तरी पण त्यांनी मला खूप खूप हेल्प केली. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच अश्विनी. गॉड Thank ब्लेस you यू so much, ऑलवेज ma'am. बच्चा. मैं सच में आज इतना खुश, इतना प्राउड फील कर रही हूँ कि चलो हम लोग की मेहनत, हम लोग के एफर्ट्स, मेरे SSA बच्चों को तो फटके चाहिए. ये नॉन SSA के बच्चे अगर इतना हम लोग का नाम रोशन कर सकते हैं, इतनी हमारी नाक ऊंची कर सकते हैं, तो मेरे SSA बच्चों को तो बहुत फटके चाहिए. एनीवेज, वी आर लकी कि अश्विनी की ताई भी हमारे साथ हैं. मैं आपसे रिक्वेस्ट करूंगी कि आप आए और हम लोग SSA के बिहाफ पे आप लोग को फेलिसिटेट करना चाहेंगे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतंय की ना, अश्विनी से मैंने वही कहा, तुम्हारे से ज्यादा ये जो तुम्हारा रिझल्ट है ये आपकी बहन का रिझल्ट है, कारण की त्यांनी खूप केलं. सो हे तुमच्यासाठी आहे हे रिझल्ट, हे सगळं फेलिसिटेशन तुमच्यासाठी असं मला वाटतंय. ये आपके लिए है. आणि खूप जास्त मतलब दिल में इतनी रिस्पेक्ट है इनके लिए कि कितनी भी तारीफ करूं मैं आपकी कम है. तुम्ही खूप केलं आणि एक बड़ी बहन का तो कम, मैंने कहूंगी एक माँ का फर्ज इन्होंने एक बड़ी बहन होने के लिए निभाया है. बिल्कुल. सो इट्स अ ग्रेट प्लेजर. कंग्रेचुलेशंस वंस अगेन अश्विनी. नहीं, गॉड ब्लेस यू बेटा, गॉड ब्लेस यू ऑलवेज. और तुम और ऊंचाई पे जाओ, ऐसे ही नाम रोशन करो अपने पेरेंट्स का, अपने घर वालों का, और SSA को फॉलो करते रहो ताकि तुम RBI ग्रेड भी अचीव कर सको. गॉड ब्लेस यू ऑलवेज स्टूडेंट्स. तो ऐसे और कितने नॉन SSA स्टूडेंट्स हैं जो तैयार है स्टेज पे आने के लिए, और मेरे SSA बच्चों को बहुत सारे फटके के साथ जल्दी यहाँ पे आना है तुमको भी नेक्स्ट विक्टर सीरीज में. थैंक यू सो मच स्टूडेंट्स. थैंक यू.